स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव सरकारनं न आणल्यानं भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये उघड नाराजी व्यक्त केलेली आहे। सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, सरकारनं त्यांचा अवमान तरी करू नये अशा शब्दांमध्ये त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे। यानंतर आपण पुन्हा सभागृहात हा मुद्दा काढणार नाही अशी प्रतिज्ञा घेतो अशा तीव्र भावनाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत। तर आपण आपला विचार नाही बदलत, आपला विचार बदलला असेल तर यानंतर मी कधी अशा पद्धतीने उभं राहणार नाही। पण तुमची कृती, आपला विचार जो आहे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भामध्ये खूप यातना त्यांना दिल्या गेल्या, आपल्याला फक्त ठराव करायचा आहे। तर फाईलला सुद्धा इतक्या यातना होते का की 2 अधिवेशन 5 मार्च, आज आपण 10 जुलैला आपण आहोत। माझे अध्यक्ष महाराज, आपल्याला विनंती आहे, मी पुन्हा हा मुद्दा, मी तुम्हाला सांगतो या सभागृहाची शपथ घेऊन की मी पुन्हा हा मुद्दा उपस्थित करणार नाही। फक्त याचं दुःख मला निश्चित आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारावर आयुष्य आम्ही काढलं, आमचं सरकार ठराव द्यायला फाईल अशा पद्धतीने जर दाबून ठेवत असेल तर त्याचा मला खेद आहे आणि मी प्रतिज्ञा घेतो यानंतर मी हा मुद्दा कधीही काढणार।